राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये महत्त्वाचे निर्णय घेतले जाण्याची शक्यता. काही दिवसातच आगामी लोकसभा निवडणुकांसाठी आचारसंहिता लागणार असल्यानं महत्त्वाच्या घोषणेची शक्यता. मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या प्रस्तावावरून अनेक मंत्र्यांमध्ये नाराजी. मंत्रिमंडळाच्या बैठकीत समोर येणाऱ्या प्रस्तावांची पूर्वकल्पना दिली जात नाही. ऐनवेळी प्रस्ताव मागून मंत्री थेट वाचन करतात आणि मंजुरी दिली असते, मंत्र्यांचाच आरोप. दिल्लीत आज महायुतीची बैठक. जागा वाटपाबाबत अंतिम निर्णय होण्याची शक्यता. दिल्लीत आज भाजप महाराष्ट्र कोर कमिटीची बैठक. जे.पी. नड्डा, अमित शहा आणि राज्यातील सर्व भाजपचे प्रमुख नेते राहणार उपस्थित. उद्धव ठाकरे आज वाशिम दौऱ्यावर. कृषी उत्पन्न बाजार समितीत ठाकरेंचा मेळावा. मोदींसमोर कशाला झुकता? महाराष्ट्राचं पाणी काय आहे हे दाखवून द्या. पुसदच्या सभेतून उद्धव ठाकरेंची नितीन गडकरींना पुन्हा ठाकरे गटात येण्याची ऑफर. पंतप्रधान मोदी 5 ते 10 कोटींचा घोटाळा करणाऱ्यांना फक्त पक्षात घेतात. 70,000 कोटींचा घोटाळा करणाऱ्याला उपमुख्यमंत्री करतात. मग मुख्यमंत्री झालेल्या व्यक्तीनं किती कोटींचा घोटाळा केला असेल याचा विचार करा. उद्धव ठाकरेंचं पंतप्रधान मोदींवर टीकास्त्र. भाजपला सीएच्या माध्यमातून धर्माधर्मात तेढ निर्माण करायचे. उद्धव ठाकरेंचा भाजपवर निशाणा. आज काहींना वाटतं यवतमाळ मतदारसंघात फक्त मीच निवडून येऊ शकतो. आता मात्र असं होणार नाही. आता तुम्ही खोक्यात बंद झालेले आहात. उद्धव ठाकरेंचा खासदार भावना गवळींना टोला. एक पूल दोन हाप यांचं जेव्हा कार्यक्रम होतात तेव्हा भाड्यानं लोक आणावे लागतात. उद्धव ठाकरेंची मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांवर टीका. यवतमाळच्या राळेगाव बाजार समितीला उद्धव ठाकरेंची भेट. येणारी लोकसभा ही मवियाची पहिली परीक्षा. उद्धव ठाकरेंचं वक्तव्य. आधी दिल्लीत सरकार आणायचंय, ठाकरेंची प्रतिक्रिया. नंदुरबारची जागा भाजप हरत असल्यामुळे आमची माणसं फोडतात. पद्माकर बळवी आणि बावनकुळेंच्या भेटीनंतर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया. महाराष्ट्रावर होणाऱ्या अन्यायाविरोधात महाविकास आघाडी ठामपणे उभी. खासदार सुप्रिया सुळेंचं वक्तव्य. भारत जोडो न्याय यात्रा ही न्यायासाठी. सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया. हुकुमशाहीचा पराभव करण्यासाठी प्रकाश आंबेडकरांनी महाविकास आघाडीत यावं. संजय राऊतांचं आंबेडकरांना आवाहन. संजय राऊत खरं बोलत असतील तर महाविकास आघाडीचं जागा वाटप ज्या 15 जागांमुळे थांबले त्या 15 जागा येत्या 24 तासात जाहीर करा. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रवक्ता सिद्धार्थ मोकळे यांचं आव्हान. राज्यसभा सदस्य आणि केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल मुंबईतून लोकसभा निवडणूक लढवण्याचे संकेत. केंद्रीय निवडणूक समिती लवकरच घोषणा करणार. लोकसभा लढवण्याची मुनगंटीवारांना भीती. स्वतःचं वजन वापरा, मला भीतीतून मुक्त करा. सुधीर मुनगंटीवारांची मुख्यमंत्र्यांकडे विनंती. तुमची साथ असेल तर मोठं पाऊल उचलणार. सुनित्रा पवारांकडून लोकसभा निवडणूक लढवण्याचे संकेत. बारामतीच्या छत्रपती शिवाजीनगरात आयोजित केलेल्या पैठणीच्या कार्यक्रमात सुनित्रा पवारांचं सूचक वक्तव्य. महायुतीतील जागा वाटपाचा तिढा लवकरच सुटेल. अजित पवार गटाला लोकसभेच्या 7 ते 8 जागा मिळतील. नरहरी झिरवळ यांचा दावा. तिसऱ्यांदा हेमंत गोडसेंना लोकसभेत पाठवायचे. नाशिक लोकसभेसाठी श्रीकांत शिंदेंकडून हेमंत गोडसेंच्या नावाची घोषणा. नाशिकच्या सुरगाण्यात कार्यकर्ता संवाद मेळावा. खासदार श्रीकांत शिंदेंचं मेळाव्याला संबोधन. रावेर लोकसभा मतदारसंघाचा पहिला उमेदवार मीच, मात्र तब्येतीची काळजी घेऊन उमेदवारीसाठी प्रयत्न करणार. एकनाथ खडसेंचं वक्तव्य. दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील जागा राष्ट्रवादी गटाला मिळणार असल्याची चर्चा. मला आदेश असेल तर दिंडोरी लोकसभेसाठी इच्छुक. नरहरी झिरवळ यांचा वक्तव्य. नांदेड लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक. माजी आमदार वसंतराव चव्हाण यांची प्रतिक्रिया. अजित पवार 19 ते 20 वर्ष मंत्री होते तरी माझ्या गावचा विकास करू शकले नाही असं म्हणतात. तुम्ही एवढे वर्ष काय करत होतात? आमदार जितेंद्र आव्हाडांचा अजित पवारांना सवाल. शरद पवारांसोबत असताना अजित पवारांनी जी सन्मानाची वागणूक होती तो सन्मान अजित पवारांनी हरवला. शरद पवार गटाचे नेते एकनाथ खडसेंचा टोला. मणिपूरमधील भाजप सरकार डोळ्यावर पट्टी बांधून बसले. मणिपूर हिंसाचार प्रकरणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची टीका. लोकसभेच्या जागांबाबत विचारणा झाली नाही. आमदार बच्चू कडू यांची माहिती. महायुती पाळणं हे त्यांचं काम, नाहीतर तोडणं आमचं काम. बच्चू कडूंचा महायुतीला इशारा.
घोडा मैदान लांब नाही, लवकरच हिशोब होईल. मराठवाडा कोच फॅक्टरीच्या लोकार्पण समारंभात संभाजी पाटील निलंगेकरांची आमदार धीरज देशमुख यांच्यावर टीका. इलेक्ट्रल बॉन्ड हा देशातला सर्वात मोठा घोटाळा, शरद पवार गटाच्या फौजिया खान यांची टीका. मोदी सरकार हे टोप्या घालणारं सरकार, फौजिया खान यांचा हल्लाबोल. लोकसभा लढवण्यास इच्छुक होतो, मात्र मनसेची निवडणुकीबाबत सकारात्मक भूमिका. वसंत मोरेंचा आरोप. राज ठाकरेंबाबत कुठलीही नाराजी नाही, मोरेंची स्पष्टोक्ती. नंदुरबारमध्ये भाजपचा काँग्रेसला मोठा धक्का. माजी पालकमंत्री पद्माकर वळवी भाजपच्या वाटेवर. सकाळी 10 वाजता भाजपात प्रवेश करणार. चंद्रपूर जिल्ह्यातील विविध विकास कामांचं मुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते लोकार्पण आणि भूमिपूजन. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारानं एकूण 1600 कोटीहून अधिक रकमेच्या विकास कामांचा समावेश. चंद्रपूरच्या अटल बिहारी वाजपेयी बॉटॅनिकल गार्डनचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण. 240 कोटी रुपयांच्या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचा शुभारंभ. चंद्रपूरच्या अटल बिहारी वाजपेयी बॉटॅनिकल गार्डनमध्ये पुढील 3 महिने नागरिकांना मोफत प्रवेश. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची घोषणा. उपमुख्यमंत्री अजित पवार उद्या बारामती दौऱ्यावर. बारामती शहर आणि तालुक्यात तब्बल 7 सभा घेणार. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस उद्या रत्नागिरी दौऱ्यावर. उद्धव ठाकरे देखील दापोली आणि गुहागरमध्ये सभा घेणार. आर्थिकदृष्ट्या अडचणीत असलेल्या कारखान्यांना बाहेर काढण्यासाठी मंत्रालयात बैठक. सर्व अडचणीत असलेल्या कारखान्यांचे प्रस्ताव आम्ही घेतले. सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांची माहिती. राज्यातील 21 कारखान्यांना कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी सरकारचे प्रयत्न. मंत्रालयात दिलीप वळसे पाटलांच्या दालनात विविध कारखान्यांच्या चेअरमनसोबत झालेल्या बैठकीत चर्चा. राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेला नंदुरबारमधून सुरुवात. धुळे आणि मालेगावात राहुल गांधींची यात्रा दाखल होणार. राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा आज धुळ्यात. यावेळी राहुल गांधी महिलांसाठी मदत जाहीर करणार. राष्ट्रीय महिला काँग्रेस अध्यक्षा अलका लांबा यांची माहिती. आदिवासी देशाचे खरे मालक. नंदुरबारमध्ये राहुल गांधींचं वक्तव्य. तर जल, जंगल आणि जमिनींवर आदिवासींचा हक्क. राहुल गांधींची प्रतिक्रिया. पंतप्रधान मोदींनी अनेक उद्योगपतींचं कर्ज माफ केलं, मात्र मोदींनी आदिवासी शेतकरी आणि मजुरांचं कर्ज माफ केलं का? राहुल गांधींचा सवाल. मनरेगाचं 24 वर्षांचं बजेट 22 जणांवर खर्च केलं. राहुल गांधींची सरकारवर टीका. तर उद्योगपतींचं 16 लाख कोटींचं कर्ज माफ केल्याचा राहुल गांधींचा हल्लाबोल. देशात जातीनिहाय जनगणना करणार. राहुल गांधींची मागणी. काँग्रेसचं सरकार आलं की आदिवासींच्या जमिनी त्यांना मिळणार. राहुल गांधींचं आश्वासन. राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेला एकाही राज्यात यश मिळालं नाही. मंत्री गिरीश महाजनांची टीका. राहुल गांधीच्या राज्यातून गेले, तिथे त्यांचा पराभव झाला. महाजनांचा हल्लाबोल. राहुल गांधींकडून अनेक वेळा ओबीसींचा अपमान करण्याचं काम, त्यामुळे ओबीसी समाज राहुल गांधींवर नाराज. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया. इंदिरा गांधी, राजीव गांधी हे लोकसभा निवडणुकांची सुरुवात नंदुरबारमधून करत होते. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांची माहिती. नंदुरबारच्या सीबी मैदानावर आदिवासी बांधवांनी राहुल गांधींसाठी पेटवली नवसाची होळी. आदिवासी बांधवांकडून पारंपरिक नृत्यासही सादरीकरण. ठाण्यातील मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेचे बॅनरवर राहुल गांधींचा फोटो लावत भारताचा ढाण्या वाघ उल्लेख. अहमदनगरच्या शनी शिंगणापूरमध्ये विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरेंनी घेतलं शनीचं दर्शन. पुण्याहून छत्रपती संभाजीनगरकडे जाताना गोरेंनी शनी दर्शन घेत तैलाभिषेक केला. नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील निऱ्हाळे गावात बुवाजी बाबा यात्रोत्सव आणि कीर्तन कार्यक्रमाला ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांची उपस्थिती. कोल्हापूरच्या कसबा बावडा परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा उभारला जाणार. पुतळ्याच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम संभाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते संपन्न. मराठ्यांची लोकसंख्या कमी दाखवली जाते. मनोज जरांगेंचा आरोप. फडणवीसांनी सत्तेचा वापर करून पुन्हा काही केलं तर एकत्र यावं. जरांगेंचं मराठा बांधवांना आवाहन. हिंगोली मचमचणाऱ्याच्या मध्ये मनोज जरांगेंची बैठक. मराठा बांधवांकडून बैठकीचं आयोजन. सदावर्तेंच्या याचिकेवर उत्तर देण्यासाठी राज्य सरकारनं मागितला वेळ. तुर्तास कोणताही अंतरिम दिलासा न देण्याची राज्य सरकारकडून कोर्टाला विनंती.
स्वाभिमानी शेतकरी संघटना स्थापन करण्याचा बारामती शहरातील व्यापाऱ्यांचा निर्णय। व्यापारी महासंघानं काल शरद पवारांना मेळावा घेणं शक्य नसल्याचं सांगितल्यानं व्यापारी एकत्र। वकील सुधीर पाटसकर यांची घोषणा। महाराष्ट्रात 180 वंदे भारत रेल्वेची निर्मिती होणार। मराठवाडा रेल्वे कोच कारखान्यात 180 वंदे भारत रेल्वे गाड्या तयार करण्यात येणार। राज्यातील 56 रेल्वे स्टेशनचं आधुनिकीकरण होणार। फेब्रुवारी महिन्यात किरकोळ महागाई दर 5.9% तर खाद्य महागाई दर हा 8.66%. राज्यातल्या 1000 महाविद्यालयांमध्ये कौशल्य विकास केंद्र सुरू करणार। मंत्री मंगल प्रभात लोढा यांची घोषणा। राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते दिव्यांग लहान मुलामुलींना व्हीलचेअर्सचं वाटप। शांता सिद्धी चॅरिटेबल ट्रस्ट आणि अखिल भारतीय भौतिक उपचार आणि पुनर्वसन संस्थेचा संयुक्त कार्यक्रम। मंगळवारी मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत काही स्थानकांच्या नामांतराला तत्वतः मंजुरी। राज्य मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतर हाच प्रस्ताव केंद्राला पाठवला जाणार। कल्याण आधारवाडी कारागृहात सीसीटीव्ही प्रकल्प, कॉइन बॉक्स सुविधा, ई मुलाखत युनिट, ग्रंथालय सुरू करणार। पालघर कारागृहाचं काम पूर्ण झाल्यावर ठाणे आणि आधारवाडी कारागृहातील ताण कमी होईल। अप्पर पोलीस महासंचालक अमिताभ गुप्ता यांची माहिती। आमदार हिंद केसरी पनवेल उरण आणि सरपंच हिंद केसरी या बैलगाडा शर्यतीत राडा। पनवेलच्या ओवळे गावातली घटना। संदीप माळे आणि राहुल पाटील यांच्या कार्यकर्त्यांमध्ये तुंबळ हाणामारी। भिवंडीच्या मार्केट परिसरात कालबाह्य खाद्यपदार्थांची विक्री, दोघांना अटक। खाद्यपदार्थांमध्ये ब्रेड, पाव, त्यासोबत मिठाई, चिप्स, लाडू यांसारख्या पदार्थांचा समावेश। मुंबईच्या बोरिवलीमध्ये बांधकाम सुरू असलेल्या इमारतीचा मचाण कोसळून तिघांचा मृत्यू। एका कामगाराची प्रकृती चिंताजनक। माहीम ग्रामपंचायतच्या हद्दीत जलजीवन मिशनच्या स्टॉक केलेल्या पाईपला भीषण आग। आगीमुळे परिसरात धुराचे लोट। नाशिक मुंबई महामार्गावर आटगावजवळ धावत्या ट्रकला आग। महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प। सासवडच्या पुरंदर सिंचन योजनेतून पाणी न मिळाल्यानं लघु पाटबंधारे विभागाच्या कार्यालयात शेतकऱ्यांचं आंदोलन। महिलांनी कार्यालयात चूल पेटवून केला स्वयंपाक। जळगावच्या एरंडोलमध्ये आदिवासी कोळी समाजाचा ढोल वाजवत प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा। जात प्रमाणपत्र देण्याच्या मागणीसाठी आदिवासी कोळी बांधवांचं आंदोलन। गोंदियाच्या बोरगावमध्ये 2 युवकांचं शोले स्टाईल आंदोलन। पाण्याच्या टाकीवर चढून ग्रामपंचायतमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची मागणी। भाईंदरमध्ये 2 महिन्यांपूर्वी किरकोळ वादातून एकाची हत्या, आरोपीला पश्चिम बंगालमधून अटक। भारतात ड्रग्सची तस्करी करणाऱ्या पाकिस्तानच्या 6 जणांना अरबी समुद्रात अटक। 480 कोटींचे अंमली पदार्थ जप्त। परभणीच्या कृषी विभागात शेतकऱ्यांची पिळवणूक, रोटावेटरसाठी 3000ची लाच मागणारा कृषी पर्यवेक्षक एसीबीच्या जाळ्यात। लातूरच्या निलंग्यातील न्यायालयाच्या परिसरात कोयता घेऊन फिरणारा तरुण पोलिसांच्या ताब्यात, 2 कोयते जप्त। लातूरच्या अंबुलगा मेन गावाजवळ उसाचा ट्रॅक्टर आणि दुचाकीचा भीषण अपघात, 2 जण ठार तर 1 जण गंभीर जखमी। हिंगोलीच्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण तपासणीच्या वेळेत बदल। उन्हाची तीव्रता वाढल्यानं 18 मार्चपासून सकाळी 7:30 ते 11 वाजेपर्यंत तपासणी करता येणार। अमरावतीच्या पांढरी खानापूरमध्ये प्रवेशद्वाराचा वाद पेटण्याची शक्यता। मंगळवारी झालेल्या विशेष ग्रामसभेत प्रवेशद्वारावर उभारण्याचा ठराव रद्द। ग्रामसभेला दुसऱ्या गटातील ग्रामवासी मोठ्या प्रमाणावर हजर। अमरावतीच्या पांढरीतील प्रवेशद्वाराच्या मुद्द्याला वेगळं वळण। या प्रकरणी पोलिसांनी चौकशी करावी, आनंदराज आंबेडकरांची मागणी। अमरावतीच्या पांढरी खानापूर गावामधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कमानीचा वाद राज्य सरकारनं तातडीनं मिटवावा, सचिन खरात यांची मागणी। चंद्रपुरात मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते पप्पू देशमुख पोलिसांच्या ताब्यात। पप्पू देशमुखांनी मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम न होऊ देण्याचा दिला होता इशारा। वाशिमच्या कारंजाजवळ समृद्धी महामार्गावर पुन्हा एकदा टोल वसुली बंद। टोल कर्मचाऱ्यांना पगार नसल्यामुळे सोमवारी रात्रीपासून टोल वसुली बंद। सांगोल्यात शेकापचे माजी आमदार गणपतराव देशमुख यांच्या आधारित आठवणीतील आबासाहेब पुस्तकाचं प्रकाशन। शेकापचे आमदार जयंत पाटील, रोहित पवारांसह अनेकांच्या उपस्थितीमध्ये पुस्तकाचं प्रकाशन। स्थानिक कलाकारांच्या अपमानावरून अकोला जिल्हा प्रशासनाचा महासांस्कृतिक महोत्सव वादाच्या भोवऱ्यात। 10 मार्चला झालेल्या चला हवा येऊ द्या कार्यक्रमात किशोर बळी यांचा माईक बंद करत सादरीकरणापासून रोखल्याचा आरोप। काँग्रेसकडून लोकसभा उमेदवारांची दुसरी यादी जाहीर। काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाळ यांनी 43 उमेदवारांची घोषणा केली। पोखरणमध्ये भारतीय सैन्य दलाकडून आयोजित युद्धाभ्यासाला पंतप्रधानांची उपस्थिती। भारत शक्ती नावानं झालेल्या सरावात भारतीय बनावटीच्या शस्त्रांचा सहभाग।
नायब सिंग सैनी हरियाणाचे नवे मुख्यमंत्री, आमदारांच्या बैठकीत निर्णय. नायब सिंग सैनी मुख्यमंत्री झाल्यानंतर कार्यकर्त्यांकडून जल्लोष. चित्रपट निर्माते बोनी कपूर यांनी घेतली उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट. नोएडामधील नवीन प्रस्तावित फिल्म सिटीबाबत भेट झाल्याची माहिती. सीए अंतर्गत मुस्लिमांवर अन्याय होतोय, एमआयएमचे नेते असुद्दीन ओवेसींची प्रतिक्रिया. तामिळनाडूत सीए लागू करू नका, प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेता विजय थालेबा यांचं आवाहन. जैसलमेरमध्ये तेजस विमानाचा अपघात. भारत शक्ती युद्धाभ्यासादरम्यान घटना घडली. वैमानिक सुखरूप असल्याची माहिती. भारतीय संघात वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आणि यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत लवकरच पुनरागमन करणार. शमीचं पुनरागमन सप्टेंबर महिन्यात होण्याची शक्यता, तर रिषभ पंत आयपीएलमध्ये खेळणार. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांची माहिती. जूनमध्ये होणाऱ्या T20 वर्ल्ड कपचं वेळापत्रक जाहीर. अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये होणाऱ्या स्पर्धेला 1 जूनपासून सुरुवात. प्रसिद्ध गायिका आशा भोसले यांशीनाथ जनाई भोसले बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार. जनाई छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यावर आधारित चित्रपटामध्ये एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार. जेएनयू सिनेमाचं पोस्टर रिलीज. रवी किशन उर्वशी रौतेला महत्त्वाच्या भूमिकेत. अभिनेता सिद्धार्थ बोडकेचा देखील सिनेमामध्ये महत्त्वाचा रोल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.